सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गणपतीचे जे नाते आहे गौरीसोबत ते नेमके कोणते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या धारणा आहेत. कोण म्हणतं गणेशाची आई आहे, कोण म्हणतं पत्नी आहे, तर चक्क कोण म्हणतं की महालक्ष्मी आहेत त्या. अनेक ठिकाणी या गोष्टी आहेत. यासोबतच बहीण देखील आहे. असं म्हटलं जातं की बहीण भावाच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी येते. तर काही ठिकाणी म्हणतात की ही आई आहे आणि 2 दिवस पाहुणचार घेते माहेरवासनीसारखा आणि आपल्या बाळाला सोबत घेऊन जाते. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूया. त्यासोबतच हिंदू देवताशास्त्रात जे काय सांगितलेलं आहे, नेमकं कसं गौराईंचं आगमन झालं किंवा काय यामागची कथा ते देखील सांगणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका, म्हणजे येणाऱ्या गौराईच्या सणाला ज्या काही चुका आत्तापर्यंत तुम्ही करत होता त्या चुका टळतील आणि योग्य त्या प्रकारे मार्गदर्शन झाल्यामुळे मनातील गैरसमज तर दूर होतीलच, पण देवाचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल. आता ही गौराई, पण या गौरीची एक सुंदर अशी कोरीव मूर्ती प्रतिमा आहे आणि कनोज येथे गौरीचे मंदिर देखील आहे. खूप वर्षापूर्वी एक राक्षस होता, त्याचं नाव कोलासूर होतं. तो स्त्रियांना फार त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून स्त्रिया एकत्र झाल्या व त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली. त्यांनी या तीनही देवांना आपल्यावर आलेल्या संकटांची जाणीव करून दिली. त्यांचे संकट पाहून देवांनी विष्णूंची पत्नी महालक्ष्मी हिच्याकडे हे काम सोपवले. तेव्हा महालक्ष्मीने कोलासुराशी युद्ध केले, त्याचा नाश केला. महालक्ष्मीच्या कृपेने स्त्रिया संकटमुक्त झाल्या. म्हणूनच कोल्हापूरची महालक्ष्मी असं नाव पडलेलं आहे. त्याच महालक्ष्मीचं स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो अनेक ठिकाणी, म्हणून महालक्ष्मी म्हटलं जातं. पण खरं कारण त्यामागचं हे आहे किंवा शास्त्र हे सांगतं की गौरी म्हणजेच शिवाची शक्तीचे प्रतीक आणि गणेशाच्या आईचं प्रतीक आहे. हे गौरी हे पार्वतीला नाव दिलेलं आहे किंवा पार्वतीला गौरी म्हटलं जातं. म्हणूनच गौरी जेव्हा स्नानाला जात होती पार्वती माता, तेव्हा तिने स्वतःच्या अंगावर असलेल्या उटण्याने मळाने हा गणपती स्थापन केलेला आहे. याची मूर्ती बनवण्यासाठी तिने गंगा जलाचा म्हणजेच गंगा मातेचा वापर केला. गंगा ही ज्येष्ठ आणि पार्वती ही कनिष्ठ, अशा प्रकारे ज्येष्ठ आणि कनिष्ठा दोन्ही गौराई या बसवल्या जातात. या पार्वतीच्या दोन्हीही आई आहेत. गंगा ही भगवान शिवाच्या माथ्यावरती धारण आहे. त्याचबरोबर पार्वती हे शक्तीचं रूप आहे, शिवाच्या शक्तीचं रूप आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी वेगवेगळे गैरसमज आहेत किंवा तिथल्या धारणा आहेत, त्या गैरसमज म्हणता येणार नाही. त्यासाठीच आजचा व्हिडिओ स्पेशल मी बनवलेला आहे की सगळ्यांना समजून घेण्यासाठी की गौरी आणि गणपतीचं नातं नेमकं काय आहे. त्यामागे आपल्या हिंदू देवताशास्त्रात जसं सांगितलेलं आहे की एकूण 12 गौरींचा उल्लेख अनेक पुराणात ग्रंथांमध्ये आढळतो. आगरी पुराणांमध्ये गौरी मूर्तीचं सामूहिक पूजन केलं जातं आणि त्याला खूप महत्त्व आहे. त्यानुसार फक्त एकट्या गणपतीची पूजा नसते, तर या काळात 3 दिवस त्याच्या 2 मातांची पूजा करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 माता? हो, कारण गणपतीला द्वै मातुर असे म्हटले जाते. गणपतीची पहिली आई म्हणजे पार्वती आणि दुसरी आई म्हणजेच गंगा. यासाठीच आत्ता मी तुम्हाला सांगितलं की पार्वतीने काय केलं होतं, चंदन लावून त्याचा मळ काढून आपली मोठी बहीण गंगा, या गंगेचं पाणी त्यामध्ये टाकून तो मूर्तीचा आकार दिला आणि मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले आणि तेव्हा या विनायकाचा जन्म झाला. त्याला विनायक असं नाव दिलं, कारण या दोघींचा हा पुत्र, गंगा आणि गौरीचा हा पुत्र म्हणजेच विनायक. महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेस या दोन्ही मातांना आपण ज्येष्ठ गौरी म्हणजेच गंगा आणि कनिष्ठ गौरी म्हणजे पार्वती म्हणून त्यांचं आवाहन करून त्यांची स्थापना करतो. आणि विनायक गणपती म्हणजे विनय, कारण जेव्हा पार्वतीने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले तेव्हा ते बाळ होतं गणपती. त्याला जेव्हा हत्तीचे मूक लावलं ना, त्यानंतर त्याचं नाव म्हणजे गणपती झालं. पण या बाळाला विनायक म्हटलं गेलेलं आहे. आता विनायक या नावाचा अर्थ काय ते देखील पाहूया. म्हणजे विना नायकाचं मूल म्हणजे काय, तर तो पतीशिवाय जन्माला आलेला गणपती
हा नंतर हत्तीचे शिर बसवल्यानंतर अर्थात त्याच्या गजानन रूपात गणांचा अधिपती असं त्याला दर्जा प्राप्त झाला. मग आता अजून एक प्रश्न पडतो, की जर या गंगा आणि गौरी आहेत, तर मग यांना महालक्ष्मी बसवल्या. महालक्ष्मींची आपण सेवा करतो असं का म्हटलं जातं? तर सुख, समृद्धी, वैभव या दोघी मातांनी गणपतीला जन्म देऊन एक प्रकारे वैभव आणलं. निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली आणि निर्विघ्नपणे सगळेजण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि अखंड मान-सन्मान आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी हे पूर्वापार चालत आलेलं आहे. गणेशाला प्रथम पूज्य हे स्थान प्राप्त झालं. एवढे 3 दिवस प्रत्येक चालीरीती प्रत्येक प्रांतानुसार, प्रत्येक वेगवेगळ्या चालीरीतीनुसार बदलतात. वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी खड्यांच्या गौरी आहेत, तर काही ठिकाणी फक्त मुखवट्यांची पूजा करून त्यांना आत घेतलं जातं व त्यांना तिथे स्थापन केलं जातं. तर काही ठिकाणी उभ्या गौरी बसवल्या जातात, तर काही ठिकाणी बसवलेल्या पाटावर वगैरे अशा देखील गौरी असतात. आणि मगाशी तुम्हाला मी जी कथा सांगितली त्याप्रमाणे महालक्ष्मी सुख समृद्धी घरात भरभराट येवो अशी प्रार्थना स्त्रिया मोठ्या आनंदाने करतात आणि म्हणून गौरी आणि महालक्ष्मी असं म्हटलं जातं. काही ठिकाणी तर कागदावरती महालक्ष्मीचं चित्र काढलं जातं, तर काही ठिकाणी नदीकाठचेच 5 खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी 5 लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात. ही एक अशी रूढी परंपरा आहे जे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या आहेत. म्हणूनच मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की नेमकं नातं काय गौरी आणि गणपतीचं? आई, पत्नी की बहीण? तर आज तुमचा सगळा गैरसमज दूर झालेला असेल किंवा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देखील मिळत नसतील, अनेक वेळा प्रश्न पडत असतील, तर आज माझा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी.